नमस्कार. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत या संस्थेच्या परिसरामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या, आदर्श शिक्षिका आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते. आणि सगळ्यात पहिले तर मला सांगायचं की ह्या परिसरात या पॉडकास्टच्या निमित्ताने मला यायला मिळालं आणि इतका सुंदर परिसर, इतकं सुंदर असं शैक्षणिक वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आहे. ते खरंच हे सगळं मेंटेन करणं आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांना हे पुरवत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल आपले खरं तर खूप खूप आभार. आणि मला सगळ्यात पहिले आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. राष्ट्रपती पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आपण इतकी वर्ष काम करतात, तर मला जरा आपल्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. वास्तविक पाहता माझं शिक्षण झालं, MA MEd झालं. त्यानंतर BEd झाल्यानंतर ताबडतोबच मला नोकरी लागली. मुलींचं श्री शिवाजी मराठा मुलींचे जिजामाता हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी मी शिक्षिका म्हणून 1983 ला लागले आणि जवळजवळ 17 वर्ष ते काम केल्यानंतर मी मुख्याध्यापिका झाले. आणि मुख्याध्यापिका जे काम होतं मुख्याध्यापिकेचं ते पण मला 15-16 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असतानाच 2010ला मला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. हे सगळं श्रेय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला, त्याच्याबरोबर इतर सगळे पुरस्कार मिळाले, पण शिक्षणाच्या क्षेत्रामधला हा आमच्या दृष्टीनं सर्वोच्च पुरस्कार आम्ही मानतो आणि तो मिळाला. त्याला मला खूप आनंद झाला. पण हे सगळं श्रेय माझे विद्यार्थी असतील, माझे संस्था चालक त्यावेळेचे असतील आणि सर्व शिक्षक यांना सगळं श्रेय जातं की त्यांच्यामुळे मी ते काम व्यवस्थित करू शकले आणि पुढे जाऊ शकले. आणि त्यानंतर माझी नोकरी 2015ला संपली. निवृत्त झाल्यानंतर अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेमध्ये नोकरी करत असताना 2012ला मी जॉईंट सेक्रेटरी झाले. आणि 2014ला माझे वडील कैलासवासी उत्तमराव अण्णा पाटील हे यांचं निधन झालं आणि त्यानंतर मला 2015ला या ठिकाणी सरचिटणीस या पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. आता हे करत असताना इथला जर क्राऊड बघितला, हा परिसर बघितला, जवळपास 70 एकराचा आहे. 70 एकरामध्ये पूर्वीच्या काळी माझे वडील या ठिकाणी 40 ते 42 वर्ष त्यांनी इथे खस्ता खाल्ल्या. नुसता सगळ्या खाणी होत्या आणि त्या खाणीतून त्यांनी हे विश्व निर्माण केले. एकच झाड होतं, त्या झाडाची आज जवळजवळ 1.25 लाख झाडं इथं उभी आहेत. आणि त्यामुळे शासनाचा एक पुरस्कार आणि कॉर्पोरेशनचाही पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. हे सगळ्यात जमेची बाजू आहे. कारण खाणीतून सुरुंग लावून ते फोडणं, इमारती उभ्या करणं, त्या काळी काही जास्त पैसा नव्हता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. अखिल भारतीय म्हटल्यानंतर येईल त्याला प्रवेश. नामांकित कॉलेजमध्ये आपण बघतो की जवळपास 80% वरती जर असेल तर तुम्हाला प्रवेश दिला जातो. पण आपल्या इथे बहुजनांची मुलं शिकतात, खेड्यापाड्यातली मुलं येऊन शिकतात, राहतात अगदी कमी खर्चामध्ये. वेळ पडली तर वडिलांनी त्यांना इथं फ्री शिक्षण दिलंय, फ्री राहणं दिलं आणि तीच धुरा आता पुढे आम्ही भावंड सगळी चालवत आहोत. हे करत असताना या परिसरात येणारी मुलं जी आहेत ते आजूबाजूला वरती तळजाई झोपडपट्टी आहे, जनता वसाहत आहे, लक्ष्मीनगर आहे, पर्वती दर्शन आहे, या सगळ्यांमधली मुलं या ठिकाणी येतात. मग पूर्वीच्या काळी आमचं हिरे हायस्कूल आहे, आजही ते दिमाखात उभे आहे. पण पूर्वी तिथं येणारा मुलगा जर बघितला तर त्याच्या दप्तरामध्ये सुद्धा तुम्हाला चाकूसुरे सापडायचे, अगदी पूर्वीचा काळ. पण आजची इमेज जर बघितली तर तो मुलगा पूर्णपणे बदललेला. याचं श्रेय तिथल्या मुख्याध्यापक शिक्षकांना जातं. आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की मागच्या 15 दिवसामध्येच आपल्या हिरे हायस्कूलला मराठी शाळा आपण जे म्हणतो की बंद पडत चालल्यात, त्याची गुणवत्ता कमी होत चालली. पण आज आपल्या या संस्थेमध्ये हिरे हायस्कूल एक युनिट आहे, त्यामध्ये मात्र मुलांची संख्या वाढलेली. परत जो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असेल, मुख्यमंत्री माझी शाळा, त्याचं 3 लाखाचा बक्षीस मिळालं. नंतर आपल्याला जिल्हा परिषदेनं गुणवत्ता संवर्धन म्हणून इन्स्पेक्शन ठेवलं होतं. तालुका स्तरावर पण पहिला क्रमांक मिळाला, जिल्हा पातळीवर पण आपला पहिला क्रमांक मिळाला. तर खासियत काय, ती शाळेत येणारी मुलं ही झोपडपट्ट्यांमधली आहेत, फुटपाथवर राहणारी आहेत, उन्हाडक्या करणारी मुलं आहेत. अशा सगळ्या मुलांना वेचून
या ठिकाणी आणून त्यांचं शिक्षण केलं जातं. कोणत्याही प्रकारचं आपण त्यांची फी घेत नाही, कपड्याला पैसे घेत नाही, सगळं आपण त्यांना पुरवतो. हे कुणाच्या माध्यमातून? तर डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन आपलीच संस्था आहे. तिथे माझा भाऊ अजय पाटील हा सेक्रेटरी आहे आणि त्याच्या माध्यमातून मुलं आणण्यासाठी 2 32 सीटर गाड्या आपल्याला त्यांनी डोनेट केलेल्या. आणि आजही मुलांची फी असेल, मुलांचा कपडा लत्ता असेल, सगळ्या सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या संस्थेच्या मार्फत माझा भाऊ त्या ठिकाणी पुरवत असतो. त्यामुळे ती एक जमेची बाजू की त्याच्यामुळे मुलांचं संवर्धन होते, शिक्षणाचा त्यांचा चांगली पातळी दर्जा ठेवला जातो. कारण इथला शिक्षक, मी नेहमी अभिमानानं सांगते की आमच्या बहुजन समाजाच्या शाळेतले, संस्थेतली शिक्षक असतील, कर्मचारी असतील, प्राध्यापक वर्ग असेल, तो बाहेरच्या मोठ्या संस्थांमध्ये आपण म्हणतो नावाजलेल्या संस्था, त्या संस्थांमध्ये जाऊन बिनधास्त शिकवू शकतील. पण तिकडचा क्राऊड, तिकडचे प्राध्यापक, तिकडचे शिक्षक इथं येऊन उभं राहून शिकवू शकणार नाही. कारण मुलांच्या काळजाला हात घालण्याची कला फक्त माझ्यानं माझ्या संस्थेतल्याच शिक्षकांना आहे असं मी नेहमी आवर्जून सांगते आणि ते सार्थ आहे. आता हे सगळं होत असताना इथे आपल्याकडे पहिली ते बालमंदिर पासून ते 10वी पर्यंत मराठी माध्यमाची शाळा आहे. 11वी 12वी उच्च माध्यमिकचं आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA आपल्याकडे ते आहे. त्याला येणारा वर्ग पण चांगला आहे. नंतर पुढे शाहू कॉलेज आहे. शाहू कॉलेजमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत. मग त्या डिपार्टमेंट्सला जवळजवळ 3-1 हजार मुलं असतात. नंतर ITI आहे. ITI मध्ये सुद्धा 5 ट्रेड आहेत. तिथंही बहुजनांची मुलं येतात. त्या दृष्टीनंच विचार केला जातो. नंतर पुढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्किटेक्चर कॉलेज आहे, इकडे लॉ कॉलेज आहे. या सगळ्या, आणि आपलं मुंबईला एक मोठं बांद्राला हॉस्टेल आहे. नंतर विठ्ठल मंदिर आपलं जे आहे ते सिंहगड रोडला. या सगळ्या बाजूंचा जर विचार केला तर ही अगदी शून्यातून याची निर्मिती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे पुढे मोठ्या साहेबांनी म्हणजे पवार साहेबांनी यात लक्ष घातलं. पवार साहेब संस्थेचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष आपले उपमुख्यमंत्री दादा आहेत. दादांनीही संस्थेला बऱ्यापैकी मदत केली आहे, साहेबांनी केलेली आहे. सुप्रियाताईंनी सुद्धा आपल्या मुलींच्या हॉस्टेलला 1 कोटीची देणगी त्यांच्या वैयक्तिक ट्रस्ट मधून दिलेली आहे. म्हणजे या सगळ्यांचा जगन्नाथाचा जो रथ आहे ते या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे पुढे घोडदौड करत आहे. आता म्हणाल की ही युनिट इतकी आहेत, पुढे काय? आता सध्याच आपण डिग्निटरी अकॅडमी, NDAची जी अकॅडमी आहे त्याच्याशी टायअप केलं. जवळजवळ 200 मुलं 11वी सायन्सला आपल्याकडे येणार आहेत. याच्यातून फायदा असा होणार आहे की ही जी मुलं बहुजनांची आहेत त्यांचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारे बघण्याचा होणार आहे की इथे हेही शिकवलं जातं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस घेतले जातात. या डिग्निटरी अकॅडमीच्या NDAच्या माध्यमातून इतर मुलांवर त्यांचा चांगला प्रभाव पडेल असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही नेहमीच जपतो, सर्व पदाधिकारी आमचे. तसंच आपल्याकडे मैदानं, 70 एकराचा परिसर आहे म्हटल्यावर मैदानं सुद्धा डेव्हलप केलेली आहेत. आता आपण बास्केटबॉलचं मोठं मैदान तयार केलंय. नंतर 8 मैदानं जी आहेत लॉन टेनिस केलेत, इंटरनॅशनल लेवलचं केलंय. कबड्डीचं मैदान आहे, फुटबॉलचं मैदान आहे. नंतर तुम्हाला सांगते व्हॉलीबॉलचं मैदान तर आहेच. नंतर आत प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डावीकडची जी बाजू आहे तिथे इंटरनॅशनल लेवलचे कोच आहेत की जे संपूर्ण म्हणजे तुम्हाला सांगते आपला हा जो असतो रनिंगचा इव्हेंट असेल, ॲथलेटिक्सचे जे इव्हेंट्स आहेत ते सगळे इव्हेंट्स या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं शिकवले जातात आणि बऱ्यापैकी मेडल्स त्या मुलांना मिळालेले आहेत. आता हॉर्स रायडिंग आपण शिकवले की सुरू केलेलं आहे की जेणेकरून या परिसर नुसताच परिसर आहे किंवा जागा आहे, त्याचा यूज चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. मुलांचा सर्वांगीण विकास होणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक मैदान, या मैदानावर मुलांनी खेळलं पाहिजे आणि या मोबाईलच्या दुनियेत मोबाईल पासून विभक्त झालं पाहिजे असं मला स्वतःला एक शिक्षिका म्हणून नेहमी वाटते. आता पुढे काय करायचं हा जर विचार असेल तर लॉ कॉलेज आम्ही मोठं बांधतोय. CBSE स्कूलचा प्रस्ताव टाकलेला आहे, तोही आपला मार्गी लागेल. नंतर आपण ITIच्या इथे बांधकाम सुरू केलंय. ITIच्या वरती इंटरनॅशनल लेवलचं जिम्नॅस्टिक हॉल मोठा बांधतोय.
मोठा आहे जवळ, म्हणजे खूपच जवळजवळ 6000 स्क्वेअर फुटामध्ये तो आहे हॉल. म्हणजे तेही एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं म्हटलं तर वावगं होणार नाही. या सगळ्या गोष्टी होत असताना मुलांना शिक्षण द्यायचंय. आता नवीन नवीन कन्सेप्ट यायला लागले. सायबर सिक्युरिटी आहे, आपल्याला वेगवेगळे युनिट तयार करायचे. आपल्या आवारामध्येच सागरी संग्रहालय आहे. सागरी संग्रहालय जे 2000 स्क्वेअर फुटामध्ये आहे. सगळे मिलिटरीतली लोक त्यामध्ये आहेत. तर त्या 2000चं आम्ही पुढे मोठ्या इमारतीमध्ये त्याचं रूपांतर करून सगळ्यांना ते खुलं करणार आहोत. म्हणजे नुसतीच संस्था ही शिक्षणाचं क्षेत्र न राहता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज इथं राबवल्या जाऊन त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांवर त्याचा चांगला परिणाम होईल आणि एक चांगला माणूस म्हणून या संस्थेतून एक सर्टिफिकेट घेऊन तो बाहेर जाईल असं मला मनोमन वाटतं. खरंय. आणि तुम्ही इतका या संस्थेच्या कार्याचा परीघ इतका मोठा आहे की तुम्ही सांगत होत माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहत होतं की पुढे कशी वाटचाल असणार आहे किंवा काय. मला यात नंतर विचारायचं आहे की सगळ्याच स्तरांमधनं येणारे विद्यार्थी आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये आहेत. तर कशा प्रकारच्या सुविधा आपण या विद्यार्थ्यांना पुरवतो? कारण तुम्ही जसं सांगितलं की अगदीच ज्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे अशा वर्गातनंही मुलं येतात आणि सर्वसामान्य परिस्थितीतली सुद्धा मुलं येतात. सो या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा शैक्षणिक विकासासाठी आपण काय काय सुविधा इथे विद्यार्थ्यांना पुरवतो? आता मुलं जेव्हा प्रवेश घेतात तर त्यांची घरची परिस्थिती जर बघाल, वातावरण बघाल, तर त्यांना NMS म्हणजे ही बोलण्याची पद्धती न यातला फरक कळत नाही. मग या मुलांना तिथपासून अबकडपासून शिकवण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करतो. लहान मुलांना हस्ताक्षराचं चांगलं वळण लागावं त्यासाठी शिक्षक नेमलेले आहेत. तसंच आपल्या हिरे हायस्कूलमध्ये आपण जर्मन भाषेचे क्लास मुलांना दिलेले आहेत. 5वी पासून ते सुरू केले. आता 10वीला तो एक आम्हाला विषय त्या ठिकाणी होईल. सायन्स सेंटर आपण तिथे मोठं केलंय की जे रोटरी क्लबच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं. म्युझिक लॅब आहे. म्हणजे जे मुलांना हवंय ते इथं देण्याचा आपण प्रयत्न करतो. आता मुलांना काय वेळेला इंग्लिशची भीती वाटते, मग स्पोकन इंग्लिशचे सर आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे तास मुलांना सुरू आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी, कम्प्युटरचं नॉलेज देण्यासाठी शिक्षक आहेत. आता खेळाचं राहिलं, तुम्ही म्हणाल मैदान आहेत, मैदानं उपलब्ध केली, पण त्या मुलांना बेसिक नॉलेज देण्यासाठी आपण मुलांना कोचेस नेमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण मुलांना ट्रेन करतो. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की एक ना इंटरनल फोर्स ज्याला म्हणतो आपण की आतनं ती तळमळ असली पाहिजे की ते मुलांपर्यंत पोचावं. सो यामध्ये जितकं मुलांसाठी आपण करतो त्यात तितकाच तो रोल शिक्षकांचा सुद्धा असतो. तर मला विचारायचं की शिक्षकांना कसं तुम्ही प्रोत्साहित करता मुलांपर्यंत? तुमची जी व्हिजन आहे ती मुलांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे शिक्षक, तर त्यांना तुम्ही कसं प्रोत्साहित करता? आता शिक्षक म्हटलं की सुरुवातीला म्हणजे माझा स्वतःचा आरोप जातो तो शासनावर. म्हणजे मी शिक्षिका म्हणून काम केलं त्यावेळेला पालक म्हणायचे तुम्ही मारा झोडा पण तुमच्या शाळेमध्ये आम्ही ठेवणार. तिला वळण लागलं पाहिजे, तुमची शाळा आम्हाला हवी आहे, तिला खाली बसवा, जागा नाही म्हटलं तर खाली बसवा, पण इथंच घातलं पाहिजे. पण आता अलीकडचं ह्या 3-4-5 वर्षातला कालावधी जर घेतला तर शासनानं असं धोरण ठरवलं की मुलांना रागवायचं नाही, मारायचं नाही, सगळ्यांसमोर त्यांचा अपमान करायचा नाही. मग होतं काय, हा सगळा परिणाम शिक्षकांवर होतो. आणि मग शिक्षक काय करतात, मग जाऊ द्या आपल्याला म्हणजे शासनाचा धक्का येईल, वेळ प्रसंगी पालक तक्रार पोलिसांमध्ये करेल, त्यापेक्षा आहे ते शिकवायचं आणि बाहेर पडायचं, ही वृत्ती शिक्षकांची झाली. मग यामध्ये बदल कसा करायचा, तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन कशा प्रकारे केलं पाहिजे. आपली जरब तर बसली पाहिजे, चौकीपर्यंत तर नाही गेलं पाहिजे, पण मुलांना वळण लागलं पाहिजे. मग त्या पद्धतीचं ट्रेनिंग किंवा वेळ पडली तर सायकोलॉजिकली त्यांच्यावर थोडासा दबाव आणून या पद्धतीनंच गेलं पाहिजे असं सांगून. आणि मुलांना एकदा संस्थेची मानसिकता माहीत झाली की आपल्याला काही केलं तरी शिकवायचंय, आपल्याला काही केलं तरी मुलाला पुढे न्यायचंय. त्यामुळे एक कुटुंब म्हणून ही संस्था जगतीये आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा हातभार व्यवस्थित लागतो. प्रश्नच नाही. म्हणजे हा कंबाईंड एफर्ट याला म्हणता येईल की प्रत्येकाचा एक त्याच्यामध्ये एक एफर्ट असतो. आणि मला अजून विचारायचंय की ह्या सगळ्या गोष्टींमधनं याचा परिणाम म्हणजे की जेव्हा समाजामध्ये आपल्या संस्थेमधनं शिकलेली मुलं जेव्हा समाजात जातात, ती त्यांचं काम करतात आणि तिकडे ती वावरतात, त्यावेळेला खरं
तो आरसा असतो संस्थेचा. तर असे कुठली उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का की आपल्या संस्थेतनं शिकलेला विद्यार्थी आणि आज त्याचं नाव त्यांनी संस्थेचं नाव पुढे नेलंय किंवा त्याचा अभिमान आहे संस्थेला, अशा काही विद्यार्थ्यांचं किंवा अशी काही बरीचशी अशी मुलं आहेत आपल्या शाहू कॉलेजमधली की जी उन्हाळ म्हणून समजली जायची पूर्वीचा काळ. कुठे ऍडमिशन नाही मिळालं शाहू कॉलेजला ऍडमिशन घ्या असं व्हायचं. पण आज ती मुलं बघितली, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, नंतर चांगली माणूस म्हणून ते चांगलं समाजसेवा करतायत. आज उदय जगताप नावाचा विद्यार्थी हिरे हायस्कूलचा की जो मागच्या बाकावर बसायचा, खोड्या करायचा, तो उदय जगताप आज तुमच्या संपूर्ण जो नक्षलवादी भाग आहे त्या भागात जाऊन त्या नक्षलवाद्यांची मुलं त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. तो कसा, आता आधी त्यांनी शिक्षणामध्ये क्रांती करण्याचा प्रयत्न केला, नंतर त्याला सुरुवातीला खूप की हा पोलिसांचाच हेर आहे म्हणून त्याला त्रास व्हायचा, इथपर्यंत लोक त्याला शोधत यायची. पण नंतर कळलं की हा आपलाच माणूस आहे, आपल्यासाठी झटतोय. मग त्याला पूर्ण घरामध्ये शिरकाव मिळाला. त्याने त्यांच्या घरावर पूर्णपणे आपण आता नवीन लाईट म्हणतो ना सोलर, त्या सोलरच्या माध्यमातून क्रांती केली. त्यांना तिथून दरवर्षी तो 50 मुलं इथे घेऊन येतो नक्षलवाद्यांची आणि त्यांना संपूर्ण शहराची आपल्या टूर घडवतो स्वतःच्या खर्चानं. आणि त्यामुळे त्या मुलांना इथलं नेचर, तिकडचं नेचर यातला बदल जाणवला आणि आता संपूर्ण नक्षलवादी मुक्त तो भाग करण्याचा त्याने प्रयत्न केला. हा तो उदय जगताप अतिशय हुशार आणि वेगळ्या पद्धतीचा होता आणि तो वेगळा झाला, म्हणजे जास्त लक्षात ठेवण्यासारखं आहे. नंतर आता दौंडचे जे आमदार आहेत दत्ता मामा भरणे ते आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. म्हणजे असे आमदार खासदार सगळे आहेत आणि त्यांच्या मागे साहेब आहेत, दादा आहेत, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी साध्य होतात, त्यांची मदत होते. वेगळ्या ठिकाणी भेटायचं असेल तर ती भेट या दोघांच्या माध्यमातून लवकर होते. क्या बात आहे. आणि खरंच म्हणजे एक विजन असल्याशिवाय ह्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचत नाहीत. मला पुढे अजून विचारायचं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण या वेगवेगळ्या योजनांबद्दल तर सांगितलंच, पण येणाऱ्या काळामध्ये आपण काही असं विजन ठेवलं असेल, एक माइलस्टोन आपण ठेवतो की मला इतक्या काळामध्ये ह्या गोष्टींपर्यंत पोहोचायचं आहे, तर संस्थेसाठी असे काही माइलस्टोन आपण निश्चित केले आहेत का? केलेत ना. तर आता आपल्याकडे सध्या पवार साहेबांच्या माध्यमातून MPSC UPSC शाहू अकॅडमी ही सुरू केलेली आहे की जेणेकरून मुलांना बाहेर खूप फी भरावी लागते, पण आपण कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता वेगवेगळे तज्ज्ञ आणून मुलांना त्या प्रवाहामध्ये आणलेले सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करायचं आहे. नंतर आता D.Pharm B.Pharmचं आहे, नर्सिंग कोर्सेस सुरू करायचे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फायर इंजिनिअरिंगची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि स्किल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी आता बाकीच्या तर या जर आल्या तर मला वाटतं बऱ्यापैकी नॉलेज एकाच छताखाली एकाच मैदानामध्ये मुलांना मिळू शकेल. आणि आज जर संस्थेचे रिझल्ट प्रत्येक शाखेचे जर बघितले तर सगळे 80% वरचेच आहेत. त्यामुळे बहुजनांची संस्था गरिबांची म्हटली तरी चालेल, मला काही त्यात वाईट वाटणार नाही, कारण तीच मुलं आपल्याकडे येतात. प्रत्येक वेळेला फीचं स्ट्रक्चर त्यांना परवडत नाही, मग निम्मी भरा, मग थोडी भरा, स्कॉलरशिप त्यांना मिळवून देणं, या सगळ्या गोष्टी संस्थेच्या माध्यमातून केल्या जातात. निश्चितच. म्हणजे जेव्हा एखादं कार्य हाती घेतलं जातं ते तितक्याच तळमळीने केलं गेलं पाहिजे आणि तितकाच तो एफर्ट जेव्हा लागतो तेव्हा त्यातनं खरे रिझल्ट्स मिळतात. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ही संस्था आहे. तर मला आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे इतकं विजनरी कोणाशी मला बोलायला मिळालं आणि त्याबद्दल प्रमिलाताई तुमचे मनापासून आभार. आणि आज आपल्यासोबत होत्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षिका प्रमिलाताई गायकवाड. धन्यवाद. खूप खूप आभार आपले. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.